नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी कुरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 7वा भाग. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. एकदा रंगूबा सावरकर आणि त्याचा एक दोस्त असे दोघ जण आले होते. त्यांना घेऊन बाबा पाटील दारू प्यायला रामूसवाड्याकडे निघाला होता. ते तिघे पाराखाली आले. तोच बावनवाड्याला गेलेली हरणा समोरून आली आणि बाबा पाटलाला समोर पाहून चपापली, गुजली, पण तशीच पुढे निघाली. तिला पाहून बाबा पाटलानं छाती फुगवली आणि सरळ पुढे निघाला. म्हणाला, हे हसलं हरण या टप्पुऱ्यात नाही. हे हरण माझ्यासारख्या वाघाच्या मिठीत आलं पाहिजे. तोच हरणा समोरून येऊन त्याला बगल देऊन पुढे गेली आणि बाबा पाटील तिला ऐकू जाईल अशा बेतात म्हणाला, पाहू न, हरण गेलं, बघितलं का? हे हरण माझ्या वाघाच्या मिठीत येईना, पण केव्हा तरी मी हा हरणाला धरणार. मग ते तिघे उभे राहिले. रंगोबानं वळून पाहिलं तेव्हा हरणा मंद गतीने चालत होती. तिची पाठमोरी आकृती पाहून रंग्या म्हणाला, खरंच राव, हरण आहे. बायको भारी देखणी आहे. अहो, दोन्ही बाजूने सारखीच देखणी आहे. नुसता बंदा रुपये आहे, कसा बी वाजून घ्यावा. रामासनी पुरती दिसली नाही ती. ही दादा पाटलाची बायको आहे. बाबा पाटील म्हणाला, ही हाती यावी म्हणून मी मरतोय. माझ्या उरात अगदी ही बाण होऊन छान बसली आहे. आता काय दादा पाटील गेला, आता ही रिकामीच आहे. पर धडावी एखाद दिवशी, रंग्या म्हणाला, आणि चल मडावी, कोण काय करणार आहे. आणि एकदा का तुम्ही तिला धरली की मग ती आपल्या पायानं तुमच्याकडे येते आणि तुमचं पाय धरील. ह्यात चूक झाली तर जीप कलम करून देईन मी. खरं म्हणता? रंगाचं ते विपरीत तत्व ऐकून बाबा पाटलाला आश्चर्य वाटलं आणि तो बोलत बोलत रामोसवाड्यात शिरले. एका सोप्यात बसून 4 बाटल्यांचा फरशा पाडू लागले. हे हरण माझ्यासारख्या वाघाच्या मिठीत आलं पाहिजे. हे बाबा पाटलाचे शब्द हरणाच्या कानात तप्त शिस होतावं तसेच जळत होते. तिचं मस्तक बधीर झालं होतं. ती मनात म्हणत होती, ही याची मजल. हा वैर करणारा गेला तरी वैर विसरला नाही. तो मला हरण समजतोय आणि स्वतःला वाघ समजतोय. मी त्या वाघाच्या मिठीत यावी म्हणून तो मरतो आहे, याची मला आज कल्पना आली. मला पाहताच त्यानं छाती फुगवली आणि सरळ तो माझ्या अंगावर आला. याचा अर्थ तो आपल्या जीवावर उदार झालाय. तो कधी ना कधी घात करील. त्यानं हात जरी धरला तरी माझी राखांगोळी होईल. मग मला या गावात जगताच येणार नाही. आता यावर उपाय काय? आज जो ते बोलला हे कोणाला सांगावं, आणि जर अंतूला सांगितलं तर तो त्याला गोळीच घालील आणि फासावर जाईल. एका शब्दासाठी 2 बळी जातील. ठीक आहे, पाहू पुढं. असा विचार करीत ती वाड्यात कधी आली हेच तिच्या लक्षात आलं नाही. ती पायऱ्या चढून सोप्यात गेली आणि मगच ती विचारातून मुक्त झाली आणि धावत जाऊन तिनं बाळाला जवळ घेतलं. हरणानं ती बाबा पाटलाच्या आगळीत कुणाला सांगितली नाही, त्यामुळेच पुढे घात झाला. हरणानं त्या एकाच विचाराने बेजार झाली होती. वाटोळीत सापडलेला पाचोळा जसा गिरक्या घेतो तशी तिची विचारांची वावटळीत गिरक्या घेत होती. तिला बाहेरच पडता येत नव्हतं. हे हरण माझ्यासारख्या वाघाच्या मिठीत आलं पाहिजे, या बाबा पाटलाच्या शब्दांनी तिच्या काळजात घर केलं होतं. तिला त्याचा विसर पडतच नव्हता. तिला ते शब्द आठवले की ती दचकत होती, भीत होती आणि बाबा पाटलाची ती भयान मूर्ती डोळ्यापुढे उभं राहत होती. तो तिला वाघासारखा दिसत होता आणि स्वतःला ती हरणाच्या रूपात पाहत होती. हरण बेगुमान चरत आहे. एक वाघ दबा धरून राहणार आहे, त्याचे चाहूल हरणार नाही. मग तो झडप घालतो आणि मग ही कल्पना करून एकाएकी घाबरत होती, बुजत होती आणि हरणाप्रमाणे भेदरून पळ काढत होती.
तिला तो येईल, कुठेतरी गाठील, मग माझं सर्वस्व लुटेल, असंच वाटत होतं. मी ती स्वतःलाच विचारत होती, मग मी काय करू? पण ती त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हती. दगड वितळेल, परंतु माझं हृदय वितळणार नाही, असा निश्चय करणाऱ्या हरणाचं हृदय केव्हाच वितळलं होतं. आकाश कोसळेल, पण मी कोसळणार नाही, हा तिचा निर्धार कधीच कोसळला होता. कारण त्यानं आक्रमण केलं तर आपण त्याचा प्रतिकार करू शकणार नाही, याबद्दल तिची खात्री झाली होती. असा विचार करून ती दमगीर झाली, की मनात म्हणत होती, तो काय करणार आहे? उगीच काहीतरी बोलला असेल, तो काय करणार आहे? असं म्हणून ती स्वतःचं समाधान करून मोकळी होत होती. आजही तोच विचार करत पेठेत आली होती आणि मारवाड्याच्या दुकानात बसून साखराची धडूत खरेदी करीत होती. दुकानदार धोतर, पागोटे, पैरणीची कापडं याचा तिच्यापुढे ढीग लावित होता. मी ती गप्प बसून पाहत होती, काहीच बोलत नव्हती. एकाएकी ती चमकली आणि ऐकू लागली. भावा पाटलाचा आवाज तिच्या कानावर येऊ लागला. ते वडगावच्या दुसऱ्याला सांगत होता, एक वाघ होता, तो एका हरणावर टपला होता, पण ते हरण त्या वाघाला सापडत नव्हतं. मग वाघ भारी वर्दळीला आला आणि एकदा तिनं त्या हरणावर झडप घातली, पकडलं. मग काय झालं? दोस्तानं प्रश्न केला. तेव्हा तो हसला आणि म्हणाला, मग काय झालं असेल ते त्या हरणाला आणि त्या वाघाला दोघांनीच ठाव आहे. ती गोष्ट ऐकून ती भेदडली. तिनं फळीच्या फटीतून बाहेर पाहिलं. मी त्याच वेळी ते दोघे उठले आणि रामोसवाड्याच्या रोखाने चालू लागले. हरणानं कापडाची खरेदी केली. त्याचं ओझं दुकानदाराच्या नौकराच्या डोक्यावर देऊन ती घरी आली. तेव्हा तिचं डोकं सुन्न झालं होतं. ती मनात म्हणाली, नाही, तो त्या दिवशी हे हरण माझ्यासारख्या वाघाची मिठीत आला पाहिजे, असं जे बोलत होता ते बरोबर विचार करून बोलत होता. आज तर हरणावर वाघ टपून आहे अशी धोक्याची सूचना दिली त्यानं आणि मुद्दामच ती कथा ऐकून तो निघून गेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ तो स्वस्थ नाही, तो माझ्या मागे सावलीसारखा वावरत आहे. आता उपाय काय? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि स्वतःच उत्तरही दिलं. आता आपण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर घात होईल. नंतर तिने ते विचार झटकून टाकले आणि आपल्या कामाला लागली. सर्वांची चौकशी केली. बाळ झोपला होता. द्रौपदा त्याचा पाळणा हलवीत होती. ताई स्वयंपाक करत होती. पार्वती ढेलजत बसून कंदिलाच्या काचा साफ करीत होता. हरणा सोप्यात येऊन पुन्हा विचारमग्न बसली. तिचा केविलवाना चेहरा पाहून पार्वतीला वाईट वाटलं. तो उठला आणि हळूच जाऊन एका पायरीवर बसला आणि आपुलकीच्या स्वरात म्हणाला, बाई, कसला विचार करता? कर्माचा. ती दगद स्वरात म्हणाली, मामा, आता विचारांनी माझे पाठ घेतले आहे. मी विचारांच्या वनव्यात सापडले आहे. नका नका, विचार करू नका. पर्वती दुःखी स्वरात म्हणाला, आपलं नशीब खोटं, त्याला काय करायचं? थोरल्या पाटलाऐवजी देवानं मला हाक मारली असती तर मी 2 दिवस आधीच जाऊन पोचलो असतो. पण देवाला ते नको होतं. आता थोरलं पाटील पाण्यात झोपले ते असं समजून काळजात दगडागत कर. मामा, तेच तर मला जमना, ते वैतागून म्हणाले. भीतीनं, चिंतेनं माझं काळी चिरडतंय की काय? ऐका माझं, तुम्ही काही करू नका. पार्वती म्हणाला, एक बायको आणि 2 मुलं मरून 20 वर्ष झाली. म्या काय करायचं? कारण म्या उरावर दगड ठेवला, मी दिवस काढला आणि तुम्ही भेटा कोणाला? तुम्ही का अल्लाची गाय आहे सा? हे बरं नाही. वाघाच्या वाघिणीनं कुणाला बी भ्यायचं नाही. आनंदात राहावा, आम्ही आहेच की. पार्वतीच्या त्या शब्दांनी तिचं काळी डोंगरा एवढं झालं. ती हसली आणि म्हणाली, मामा, तुमचं म्हणणं खरं आहे. तुम्ही सारी असताना मी का भीती बाळगायची? नंतर पार्वती आपल्या जागेवर जाऊन बसला
आणि हरणा स्वयंपाकघरात जाऊन ताईला मदत करू लागली. परंतु हरणा स्वतःच्या भीतीचं कारण कोणाला सांगू शकत नव्हती आणि त्यामुळेच एक भयंकर सापळ्यात ती सापडली होती आणि अधिकच अडकत होती. तिला मागे आड आणि पुढे विहीर असं झालं होतं. वाचा असून ती मुकी झाली होती. त्या दिवशी बाबा पाटील सरळ अंगावर गेला आणि हे हरण माझ्यासारख्या वाघाच्या मिठीत यायला पाहिजे असं म्हणला होता. ते तिनं स्पष्ट ऐकलं होतं. ते तसं बोलून त्यानं तिला आजमावली होती. खडा टाकून पाण्याचा अंत पाहावा तसा तिचा मनाचा अंत त्यानं पाहिला होता. ही किती कणखर आहे याची तिला परीक्षा घ्यायची होती आणि आपली अगळी ही घरी सांगते का हेही पाहायचं होतं. म्हणून तो तसा वागला होता. परंतु हरणानं कुठंच तक्रार केली नव्हती. त्यामुळं त्याची हिंमत वाढली होती. ती कठीण नसून दुबळी आहे अशी त्याची खात्री झाली होती. त्यानं पहिल्या वेळी घरात सांगितले नाही याचा अर्थ ते पुढेही काही करू शकणार नाही हे त्याला आता कळून आलं होतं. म्हणूनच तो आज मुद्दाम मारवाड्याच्या दुकानात गेला आणि त्यानं ती वाघाची आणि हरणाची कथा मुद्दाम तिनं ऐकावी म्हणून सांगितली होती. आणि मी वाघ आहे, तू हरण आहेस, मी लवकरच तुला जबरीनं पकडणार आहे असंच त्याला सुचवायचं होतं. मी ते त्यानं सुचवलं होतं आणि तिच्यावर झडप घ्यायला तो तयार झाला होता. कारण हरणाबाईला अचानक कुठेतरी एकांती धरली, जबरी केली तर ती काहीही करणार नाही, ती कुणाला काही सांगू शकणार नाही याबद्दल त्याची संपूर्ण खात्री झाली होती. परंतु परवाच त्यानं अंतुपाटलाचं बळ जोखून पाहिलं होतं. पण तू हत्ती होऊन ये, मग पहा मी तुझी कशी साठमारी करतो ते, असं कडक उत्तर मिळालं होतं. परंतु हरणाबाई मेनाहून मऊ वागवली होती. म्हणूनच तो आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार झाला होता. तिला खाली घेऊन कलंकित करून स्वतःचा आत्मा तृप्त करून वर दादा पाटलावर भयंकर सूड घ्यायचा. आता त्याला कोणाचीच अडकाठी नव्हती, कोणाचीच भीती नव्हती. त्याची शिकार त्याच्या आटोक्यात आली होती. आता फक्त दबा धरून एकच झडप घ्यायची होती आणि जन्माचं सुखी व्हायचं होतं. तिला एकदा धरली, शेलमडली की पुढं धरावी लागणार नाही. मग ती स्वतःच्या पायानं आपल्या घरी येऊन पाय धरील अशी त्याची खात्री झाली होती. आणि ते खरंही होतं. कारण हरणाबाईला जगायचं होतं आपल्या बाळासाठी, आपल्या संपत्तीसाठी आणि आपल्या अब्रूसाठी. पण आता तिच्यावर कठीण प्रसंग गोदरला होता. आपल्या अब्रूचं मोल देऊन जगावं किंवा अब्रूचं मोल देऊन मरावं असा बिकट प्रश्न तिच्यापुढे थैमान घालू लागला. आणि बाबा पाटलाचा हेतू असा होता की हरणानं जगायचं तर माझ्यासाठी जगलं पाहिजे, नाहीतर अब्रू गमावून या गावातून काळं केलं पाहिजे. यासाठीच तो हात धुवून तिच्या मागे लागला होता. रामसवाड्यात गेलेला बाबा पाटील भरपूर दारू पिऊन आणि भरपूर बरोबर घेऊन परत फिरला होता. त्याला मुळीच चालता येत नव्हतं. तो गदमुरकीला आलेल्या घोड्याप्रमाणे 4 पावलं पुढे जात होता, तर पुन्हा 4 पावलं ढुंगणानं मागे सरत होता. अशा रीतीनं कसा तरी तो घरी पोहोचला तेव्हा रंगोबा चाबरकर नुकताच येऊन बसला होता. त्याला पाहताच बाबा पाटील हसून आला. केव्हा आलास? आज आम्हाला आमची शिकार दिसली पण हातात आली नाही. का बरं? तुम्हासनी का हात नव्हतं? रंगोबाने विचारलं. आणि बाबा पाटील म्हणाला, वाईस थांबा, मला किती हात आहे ती ते तुम्हासनी लवकरच दिसल. नंतर ते आपल्या उद्योगाला गेले. अनेक रातकिडे एका सुरात विचार करत चिरचिर करीत होते आणि त्या नादात ती रात मुंगीच्या पावलानं वाटचाल करीत होती. हरणा शांत पडली होती, पण तिला झोप लागत नव्हती. ती सारखी कुस बदलत होती. तिच्या डोक्यातील विचारांनी तिला अस्वस्थ केलं होतं. तिच्या कोमल देहाला त्या विचारांचे चटके बसत होते. ती न घडलेले अनेक प्रसंग स्वतःच निर्मून पाहत होती, भयभीत होत होती आणि म्हणत होती, तो मूर्ख आहे आणि आता तर त्यानं मर्यादा सोडली आहे. त्याची कोणतीही आगळी मी कुणालाच सांगू शकत नाही हे त्यानं जाणलं आहे. म्हणूनच
तो पूर्वीपेक्षा अधिक शिरजोर झाला आहे. त्याची मजल आता कुठपर्यंत जाते कोण जाणे. मी त्याला एकटी सापडावी म्हणून तो चरफडतो आहे. तो माझ्याच पाळतीवर असतो. मी जिकडं जाईन तिकडं तो येतो. याचा अर्थ त्याला तो भयान एकांत हवा आहे. त्याला मी एकटी हवी आहे. कदाचित तो या वाड्यातही यायला कचारणार नाही, कारण मी दुबळे आहे हे त्याच्या लक्षात आलं आहे. आणि जर तो इथं या वाड्यात शिरला तर दगा होईल. आणि जर त्यानं उलट मलाच इथं बोलावलं होतं म्हणून मी आलो असं खोटं सांगितलं तर 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 पुन्हा माझीच बेआबरू होईल. पुन्हा गावभर माझ्याच गावाचा नावाचा गवगवा होईल. मला तोंड वर करता येणार नाही आणि तो मात्र सूट घेऊन मोकळा होईल. त्याला कसली लाज आहे. बाकी एकंदरीत आपलं भवितव्य धोक्यात आहे. लवकरच आपल्यावर विपरीत प्रसंग येणार आहे आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. ठीक आहे, जे काय होईल ते पाहावं. परंतु जे काही होईल ते वाईटच होईल. मला जन्मातून उठवावं लागेल. पण मी म्हणते तसं भयंकर काय घडलं तर माझ्या बाळाचं काय? त्याला कोण धनी? त्याला कोण सांभाळेल? काही कळत नाही, काही सुचत नाही. यावर काय उपाय? उपाय एकच, या घरातून बाहेर पडायचं नाही. स्वतःला दडवून बसायचं. वाईट प्रसंगाला बगल देणं फायद्याचं असं मालक म्हणत. तेच खरं. बसू उद्यापासून बाहेर कुठं जायचं नाही. उमरा ओलांडायचा नाही, की कोणाला दिसायचं नाही. आणि त्या मुडद्याचं तर मुळीच तोंड पाहायचं नाही. माणसाच्या आकाराचं ते क्रूर जनावर आहे असं त्यांनी निश्चय केला. नकळत तिच्या पापण्या मिटल्या आणि तिला झोप लागली. ती त्या भयंकर विचाराच्या जातातून मुक्त झाली आणि मंद मंद घोरू लागली. 8 दिवस हरणा घराबाहेर पडली नाही. अगदी ग्रहण लागलेलं चंद्राप्रमाणे घडत झाली. आणि तिला गिळ पाहणारा तो राहू केतू बाबा पाटील वेडा झाला. आज 8 दिवस तो गावात भटकत होता, बोळ तोडीत होता, रानात पांदीत दबा धरून बसत होता, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. अखेर तो निराश झाला. दुपारची शाळा सुटली होती. पुरा घराच्या ओढीनं पळत होते. ऊन झालं होतं, त्यामुळे पेठेत माणूस दिसत नव्हता. दुकानदार आराम करीत होता आणि बाबा पाटील हरणाची वाट पाहत पाराखाली बसला होता. अगदी उंदराच्या बिळापुढे बसणाऱ्या मांजरासारखा बसला होता. थोड्या वेळानं अंतू पाटलाची गाडी आली. त्यात अंतू पाटील बसला आणि गाडी चालू लागली. गाडीच्या मागून राजा रामोशी निघाला. गाडी पुढील उतरायला लागताच भरधावा पळू लागली. तसा बाबा पाटील उठला आणि चावडीत गेला. त्याच वेळी किसना मारपून आला. त्याला बाबा पाटील विचारलं, किसना, पाटील कुठे गेले? ते तालुक्याला. किसनी सरकारी काम आलं म्हणताना गेलतो, किसन म्हणाला आणि निघून गेला. आणि बाबा पाटलाचा विचार चक्र उलट वेगाने फिरू लागला. तसा तोही परत फिरला. बस आजच, तो म्हणत म्हणाला, आजचा दिवस नामी आहे. तो तसाच घरी आला आणि दिवस मावळाची वाट पाहत बसला. मग तो लोळू लागला. माळीवर रंगोबा आणि वडगावकर जेवून पडले होते. नंतर पाटील उठला आणि माळीवर जाऊन झोपला. दिवस बुडाला आणि ते सर्व माळीवरून खाली उतरले. कंदील लावले आणि 4 बाटल्या पुढे उभं केल्या. मग एक एक आडवी होऊ लागली. बाहेर अंधार पडत होता आणि वाड्यात दारू संपत होती. ते सर्व रोग आलेल्या कोंबड्यासारखे झिंकत होते. मध्येच रंगा म्हणाला, पाटील, तुमची शिकार तुमच्या हाती कवा लागायचे? ऐकून पाटलाला हरणाची आठवण झाली. तो त्वेषान म्हणाला, आज आज येणार. थेट त्याच्या वाड्यात शिरायचंय. आमची तयारी आहे. फार रंग्यानं पर करून बोलणं बंद केलं आणि वावरलं, फार नाही, फेर नाही. आज गावात पाटील नाही. मग घ्या तर एक बाटली आणि चला. तिला बघायची आणि फिरायचं. पाटील बोलला, तिला मी धरतोच.
पुन्हा त्यानं एक बाटली तोंडाला लावली आणि सारे बाहेर पडले. तेव्हा त्यांना चालता येत नव्हतं. ते झुकांड्या खातच हरणाच्या वाड्याकडे जात होते. पुढं काय होईल याची त्यांना पर्वाच नव्हती. दादा पाटलाच्या वाड्यात सर्वांची जेवण झाली होती. हरणा बाळाला खेळीत बसली होती. ताई भांडी घासत होती. पर्वती आपल्या जागेवर बसला होता. बाहेर गलका झाला. चला, हे असतो वाडा, या. तो गलका ऐकून पर्वती सावध झाला. हरणा सोप्यात आली. तिनं कानुसा घेतला आणि भावा पाटलाचा आवाज ओळखून दचकली. म्हणाली, मामा, दरवाजा बंद करा. पर्वतीने दरवाजा लोटला, पण पुन्हा त्याला बाहेरून रेटा बसून तो आत लोटला गेला. परत पर्वतीने दरवाजा ताकद लावून दरवाजा बंद केला, पण 5 जणांनी जोर करून दरवाजा पुन्हा उघडला. एकटा पर्वती दरवाजाशी झटत होता. तो आतून एकटा झटत आहे. बाहेरून 5 गडी पिसाटून दार लोटत आहेत. पर्वतीला धाप लागली होती आणि हरणा सोप्यात उभी राहून पाहत होती. आता तिची भीती दूर झाली होती आणि ती संतापली होती. ती घरकर फिरून घरात गेली आणि बंदूक घेऊन आली आणि म्हणाली, मामा, दरवाजा खोला. पर्वती मागे सरला आणि बाबा पाटील अंगणात आला. त्याच्या मागे रंग्या होता आणि रंगेच्या मागे वडगावचे ते 3 जण होते. सरळ पुढे बाबा पाटील उभा होता आणि त्यांच्या पुढे उंच जोत्यात असलेला सोप्यात हरणा बंदूक घेऊन उभी होती. ती संतापून म्हणाली, का राव सुदास, तुझ्यासाठी. बाबा पाटील बोलला आणि हरणाच्या हातातली बंदूक कडाडली. धडाक्यात बाबा पाटील कोसळून पडला आणि लगेच दुसरा आवाज झाला आणि रंगेची छाती फोडून गोळीत पार झाली आणि 2 गडी पडलेले पाहताच वडगावकरांनी पळ काढला. त्याचवेळी अंतू पाटीलनी राजारामोशी चावडीत आले होते. दादा पाटलाच्या वाड्यात बंदुकीचा आवाज झालेला ऐकताच ते दोघेही तिकडे धावले. गाव धडपडून उठला आणि सर्व दादा पाटलाच्या वाड्याकडे धावत येऊ लागले. अंतू पाटील वाड्यात आला तेव्हा बाबा पाटील आणि रंग्या चावरकर धडपडत होते. मुंडके कापून सोडलेल्या कोंबड्याप्रमाणे ते धडपडत होते. त्यांचा जीव जात नव्हता आणि सोप्यात हरणा बंदूक घेऊन उभी होती. पर्वतीने विचार केला आणि धावत जाऊन हरणाच्या हातातली बंदूक फाडून घेतली. तिच्या जागी तो धीर गंभीर उभा राहिला. लोकांनी वाड्यात गर्दी केली. गुंडांना रामभाऊ कुलकर्णी हे येऊन पोहोचले आणि अंतू पाटील म्हणाला, राजा, दरवाजा बंद कर. ही प्रेत इथंच पडणार, याचा पंचनामा इथंच होणार. राजाने दरवाजा बंद केला. आत आलेल्या सर्व लोकांना पर्वतीच्या हातात बंदूक पाहिली. हा दरोडा आहे, अंतू पाटील सर्व लोकांना उद्देशून आला. त्यापैकी 2 पर्वती मामानं गोळ्या घातल्या आहेत आणि 3 पळाले आहेत, हरणा म्हणाली. आणि त्याच वेळी बाहेर ध्यान कोणी वळवता, पाटील, मला आत घ्या, एक भानगड आहे. राजाने ध्यानूला आत घेतला. तो आत म्हणाला, चला चला, 3 ठगे म्या कोंडून घातल्या ती. वडगावकरांनी नांगरेच्या म्हशीच्या भानगडीत गुंतून 3 महिने खडी फोडायला लावल्याचा ध्यानून त्याच्यावर सूड घेतला होता. अंतू पाटलानं तिकडे माणसं पाठवून तिथेही पहारा बसवला आणि लगेच राजाला पत्र देऊन तालुक्याला पाठवला. सकाळ दिवस उगवला आणि फौजदारांची जीप गावात शिरली. तिच्या मागे पोलिसांनी भरलेली एक मोठी मोटार होती. फौजदारानं पंचनामा केला. रात्री दादा पाटलाच्या वाड्यावर दरोडा आला होता. दरोडेखोरांपैकी 2 पर्वतीनं गोळ्या घालून ठार केलं आणि 3 ज्ञानूनं पकडलं. ते सिद्ध झालं. फौजदारानं 2 प्रेत आणि 3 आरोपी ताब्यात घेतले आणि रंग्या आणि वडगावकरांचे 3 आरोपी हे 2 खुनाच्या आरोपात फौजदाराला हवेच होते. नंतर 2 प्रेत, 3 आरोपी, पर्वती, बंदूक हे सारं घेऊन फौजदार परत फिरला. त्यांच्याबरोबर अंतू पाटीलही होता आणि 5,000 रुपये बरोबर घेऊन हरणानं गाडी जिंकली. रामभाऊ कुलकर्णी, गुंडांना यांना घेऊन ते तालुक्याला गेले. पर्वतीच्या केसाला धक्का लागू द्यायचा नाही असा निश्चय केला होता. सरकारी चौकशीची चक्र फिरत होती. जाब जबान्या होत होत्या. अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. दरोडा आला आणि मी गोळ्या घातल्या हा पर्वतीचा जबाब कायम होता. हरणाला त्रास होऊ नये, तिला सरकारीची पायरी चढावं लागू नये म्हणून त्यानं हे सर्व प्रकरण स्वतःवर घेतलं. अंतू पाटील सारखी धडपड करीत होता.
सारं बोरगाव पर्वतीच्या पाठीशी उभं होतं आणि हरणा तर पैसा पेरीत होती. आता ती निर्भय झाली होती. तिच्या काळजातील कुरूप नष्ट झालं होतं. गावातून एक किटाळ गेलं होतं. अखेर डीएसपीनं अंतू पाटील आणि बरीच मोठी माणसं कचेरीत बोलावून घेतली. म्हणाला, तुमच्या पर्वतीनं मोठी बहादुरी केली होती. सरकारला हवे असे तीन लोक मिळाले आहेत, तेव्हा आम्ही पर्वतीला सोडतो आहोत. एवढंच नाही तर त्याला 500 रुपये इनाम देत आहोत. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. 500 रुपयांनी बंदूक घेऊन पर्वती घरी आला. त्याने ते 500 रुपये हरणाच्या पायावर ठेवले. हरणाचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता. तिचे डोळे आनंद सोडून भरले होते. ती हसत होती आणि रडतही होती. धन्यवाद.